नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र यामध्ये भाजपकडून शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे आणि आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी हे चित्र जे आहे ते पाहायला मिळते। शिवसेनेचे आमदार विजय बापू आपल्याबरोबर आहेत। सासवड नगर परिषद, त्याचबरोबर जेजुरी नगर परिषद आणि फुरसुंगी नगरपालिका याची सर्व ठिकाणी जे आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्याची सर्व जबाबदारी विजय बापू यांच्यावरती आहे। बापू, प्रथमच ह्या निवडणुका ज्या आहेत फुरसुंगीसाठी प्रथमच निवडणूक आहे आणि सासवड नगर परिषद जी आहे ती देशात पहिली आली होती आणि त्या संदर्भात ह्यावेळेस मतदान होतं आणि भाजप आणि शिवसेना समोरासमोर आहे। असं आहे की काँग्रेसचे लोक आता भाजपमध्ये गेलेत, म्हणजे काँग्रेस प्रणित भाजप आहे तिथे। त्यामुळे गेले 50 वर्ष त्यांच्याकडे सत्ता एकाच कुटुंबाकडे आहे। आत्ताही जे त्यांचं तिकीट दिलेले ते कुटुंबातलं घराणेशाही आहे। 50 वर्षात आता हे म्हणतात देशात पहिली आली, तर आश्चर्य आहे। मी पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या डिपार्टमेंटला पत्र लिहिलेलं आहे की ज्या नगरपालिकेमध्ये 146 वर्षापूर्वीची नगरपालिका आहे, 1869 साली स्थापन झालेली, आजही भुयारी गटार योजना नाही। मी मंत्री असताना 69 कोटीची योजना मंजूर केली, ती अर्धवट अशी 6 वर्ष पडू नये, काही झालं नाही, पैसे फक्त भ्रष्टाचार झाला, आजही ती पूर्ण झालेली नाही। टप्पा क्रमांक 2 आता मी घेतला आहे तो 87 कोटीचा आहे। मला कळत नाही की 50 वर्षात निदान पायाभूत सुविधा, गटर असायला हवं, पाणी येतं आहे 8-8 दिवसानंतर तरी आमची नगरपालिका देशात पहिली, ट्रीटमेंट प्लांट नाही, सगळं सिवेरेज करा नदीमध्ये सोडलं जातं, ते नदी जो 8-10 गावांच्या पाणीपुरवठ्याची योजना त्या नदीवर आहेत, पुढे धरणावर आहेत, कचऱ्याची विल्हेवाट लागत नाही, नेऊन तिथे फक्त डंप करतात एका ठिकाणी, तिथल्या ग्रामीण भागातल्या लोकांना त्याचा त्रास होतो आहे। अशा परिस्थितीमध्ये बेसिक सोयी सुविधा नसताना नगरपालिका देशात पहिली कशी येऊ शकते, याच्यासाठी मी त्या संबंधित डिपार्टमेंटला, आणि आता आपण बघतो की हजारो कोटी रुपये नेऊन अजितदादा असतील, शरद पवार असतील, यांनी बारामती एवढं मोठं विकसित केलेलं आहे। बारामतीच्या पेक्षा पुढे सासवड जाऊ शकते। पैसे द्यायचे आणि करायचे, धुळपेक करायचे लोकांच्या डोळ्यामध्ये। लोकांना सगळं कळलेलं आहे आता। आतले इंटरनल रस्ते बघा, एकदम गावच आहे आजही ते, आणि ते त्यांनी मुद्दाम स्वतःच्या ताब्यात राहण्यासाठी फक्त गाव ठेवलेले आहेत। ग्रामपंचायत जशी असते तशीच वर्किंग। एखाद्या नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर जर विकासाची कामं करायची असतील तर तुम्हाला राज्याचा निधी, केंद्र शासनाचा निधी आणावा लागतो। घरपट्टीवर आणि पाणीपट्टीवर नगरपालिका पगारसुद्धा देऊ शकत नाही। यांनी सांगावं की यांनी कुठचं मोठं काम असं केलं की जे राज्य सरकारकडून वगैरे केले, पण ते आता भाजपमध्ये गेलेत, म्हणजे भाजपकडून तुम्हाला घेरण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का? नाही नाही नाही, असं आहे, तुम्हाला मानणारे जे लोक असतात ते नेहमी स्ट्रॉंग तुमच्या पाठीशी असतात। कुठे गेल्याने, कोणी कपडे बदलल्याने माणूस बदलत नाही किंवा त्याची थिंकिंग बदलत नाही किंवा विचार बदलत नाही। त्यामुळे मी तर कधी एक अवाक्षरसुद्धा बोललो नाही। भाजपमध्ये ते गेले, इतर ठिकाणी बघा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा झाली की अपोजिटचा व खोतकरांच्या समोर गोरंट्याला घेतलं की त्यांची वाकयुद्ध सुरू झालं 8-10 दिवस। मी इग्नोर केलं, मी पाहिलं, बघितलं, म्हणजे त्याच्याबद्दल एक शब्दही बोललो नाही, कारण तुमच्या कर्तृत्वावर तुम्हाला जर विश्वास असेल, एकदा झालं अपघाताने, पण नंतर एवढा सगळा ट्राय होऊन माझ्यासमोर एक दुसरा राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करून देखील त्या उमेदवाराच्या पेक्षा जास्त मला 78,500 मतं अजित पवारांच्या पेक्षा जास्त मिळेल, संभाजी झेंडेंपेक्षा। पण मग दादांनी पण तुम्हाला मदत नाही केली? आता माणूसच उभा, असं नाही बोलता येणार, ठीक आहे, मदत करण्याचं नाही। आता त्यांनी जी 47,000 मतं घेतली त्यातली 30,000 मतं कॅल्क्युलेशन करून आमची गेलेली, त्यामुळे कदाचित मी 28,000 मी 60-70,000ने निवडून आलो असतो। पण ठीक आहे, चालते, या सगळ्या गोष्टीवर मोठ्या नेत्यावर बोलणं योग्य नाही म्हणून शांत। नाही, पण खाली फुरसुंगीमध्ये पण राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना आहे। नाही, फुरसुंगी तर तिला जन्मच मी दिलेला आहे। लोकांचे हाल झाले होते, जिजिया कर होता, 12 पट टॅक्स वाढला होता। तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुणे महानगरपालिकेने आमच्याकडून ही समाविष्ट झालेल्या गावातून माहितीच्या अधिकारी खाली घेतलेली माहिती 1782 कोटी रुपये टॅक्स वसूल केला, 200 कोटीसुद्धा या विकासाला दिले नाही। म्हणजे आम्हाला फक्त स्क्वीज करण्याचं, रक्त पिण्याचं काम केलं, आणि म्हणून मी ती ही नगरपालिका केली जिच्यामुळे
आज पहिला एक नगरसेवक होता पुणे महानगरपालिका, आता 32 नगरसेवक आहेत, 33वा नगराध्यक्ष आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे डिसेंट्रलाइज पॉवर झाल्यामुळे लोकांना जास्त न्याय मिळेल. एखादं गटर फुटलं तर क्षेत्रीय कार्यालयात पुण्याच्या जायचं हडपसरला, ते 15 दिवस यायचे नाही. इथे कसं आहे की तिथलं गटर फुटलं आहे, तिथला नगरसेवक तिथेच राहतो आहे, तर त्याच्या घरी जाऊन उभे राहिला की त्याला ते काम करावं लागते. त्यामुळे लोकांना चांगल्या सोयीसुविधा मिळतात. आणखी आता महत्त्वाचा मुद्दा मी जो मगाशी सांगितला की मी आता सासवडसाठी 143 कोटी रुपयांची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते त्यावेळेस मंजूर केलं, ठेका झाला, काम सुरू झालं. जेजुरीला 78 कोटी रुपयाचं पाणी पुरवठ्याची योजना केली. 346 कोटीचा आराखडा जेजुरी देवस्थानचा, म्हणजे 4 वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते, अजितदादा 5 वेळा उपमुख्यमंत्री होते, पण ह्या संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचा कोणीच विचार केला नव्हता. मी मंत्री झाल्यानंतर ते माझ्या लक्षात आल्यानंतर तो आराखडा केला. मी आराखडा केला, दुर्दैवाने मी पडलो आणि 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना तसाच पडून राहिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मी उचल खाल्ली. दुसऱ्या कॅबिनेटच्या बैठकीला आराखडा मंजूर करून 109 कोटी वितरित करून घेतले, त्याचं काम पूर्ण होतात आलं. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही बाहेरून पैसे आणणार नाही तोपर्यंत नगरपालिकांची पायाभूत सुविधा ज्या आहेत मोठ्या त्या होऊ शकत नाहीत. आणि म्हणून खरं स्किल नगरपालिकांमध्ये काय आहे ते हे आहे की राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजनातून, केंद्र सरकारकडून आता SRA ची योजना बारामतीत राबवली आहे. 50 वर्ष एकाच घराची सत्ता इथे साठेनगर, इंदिरानगर, नाईकवाडा हा परिसर पूर्ण झोपडपट्टीचा परिसर आहे. तिथे आरामात या लोकांना या स्कीममधून, BUTP स्कीम असेल, SRA असेल, याच्यामधून फ्री घरं मिळतील 300-300 स्क्वेअर फीटाची. उद्धार होईल त्यांचा. गेल्या इलेक्शनला मी सांगितलं आणि त्याचं चांगलं हे घेण्याऐवजी उलट त्यांनी काय केलं की तुम्ही ज्या जागेवर राहताय ती सरकारची जागा आहे, ती कॉर्पोरेशनची आहे, कोणाची प्रायव्हेट माणसाची आहे, मग बापू तो SRA राबवायला येईल, मग ते तोडली घरं की तुम्हाला मिळणारच नाहीत. आता SRA ची योजना राबवत असताना साधी गोष्ट आहे की ॲडिशनल कलेक्टर लेवलची माणसं आणि तहसीलदार लेवलची माणसं येऊन अनेक्षर 1 आणि अनेक्षर 2 घेतात. त्या घरात राहणारा कोण आहे त्याचे प्रूफ घेतात, त्याचं मतदार यादीतलं नाव घेतात, त्याचं आधार कार्ड घेतात आणि मग अनेक्षर 2, मग जो राहतो तोच मालक. ही SRA ची संज्ञा स्लम ॲक्ट असताना लोकांना फसवलं अशा पद्धतीत. त्यामुळे निव्वळ सत्ता हातात ठेवायची आणि लोकांना पायाखाली ठेवायचं असं चालत नाही. नगरपालिकांमध्ये खूप जबाबदारीने काम केलं पाहिजे, तरच ग्रामीण भागातली नगरपालिका ह्या अतिशय रुरल ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार देणारी संस्था आहेत सगळ्या. त्यामुळे तिथे जोपर्यंत राज्य शासन, केंद्र शासनाच्या योजना राबवल्या जात नाही तोपर्यंत मोठी कामं होत नाहीत. पण आता शेवटच्या आता प्रचाराला तर सुरुवात झाली आहे. कुणाच्या सभा होणार आहेत? शिंदे साहेबांची तर सभा झाली आहे, त्यांनी तर सभेत सुद्धा सांगितलं की काय करायचं. सभेत सुद्धा सांगितलं ना, आम्ही खाली तर आमची युती आहे, भाजप सेनेची युती आहे. ठीक आहे, कुरबुरी थोड्याशा होत असतात, मला एवढे सीट पाहिजेत, तेवढे सीट पाहिजेत ते, पण आम्ही नॅचरल जे अलायन्स आमचं तिथे आहे त्या हिशोबाने, कारण तिथले जरी काँग्रेसचे लोक आता भाजपात, तिथे काँग्रेस नव्हतीच, 1-2 लोक होते, त्यामुळे बाकीचे लोक जे आहेत ते BJPचे खूप चांगले लोक आहेत. त्यामुळे एकत्रितपणे आम्ही ते केलं आणि 100% फुरसंगी देवाच्या ओळीचा नगराध्यक्ष शिवसेनेचा, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात सेना आणि भाजपचे उमेदवार निवडून येतील. पण मग इथं काय परिस्थिती? इथं भाजपने तर नाही, इथे विकासावर इलेक्शन आहे ना, इथे पक्षावर इलेक्शन नाही आहे. ते जरी भाजपमध्ये गेले असतील तरी त्यांनी काय केलं आहे हे लोकांना माहीत आहे ना. त्यामुळे लोकांना आता जसा पुरंदरमध्ये विमानतळापासून, गुंजवणीपासून, मोठमोठे IT पार्कपासून मोठमोठे प्रकल्प सुरू झालेत, त्याच अपेक्षा शहरातल्या लोकांना आहेत की बाबा बापूंना मतदान केलं, धनुष्यबाणाला मतदान केलं तर निश्चितपणे मोठमोठ्या योजना. आता पाण्याची योजना मी सांगतो, त्यांना 25 वर्षात जमली नाही, 143 कोटी आणून दिले, ऑर्डर करून काम सुरू केलं आहे, 78 कोटी जेजुरीला दिलेत. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहेत की बाबा चांगलं काहीतरी शहरासाठी काम होईल, म्हणून लोक धनुष्यबाणाला मतदान करतील. नाही, पण सातत्याने शिवसेनेचे जे तुम्ही सगळे आमदार आहेत, बऱ्यापैकी तुम्हाला घेरलं जातं आहे. मग ते कोकणात असेल, त्याचबरोबर हिंगोली असेल, अनेक ठिकाणी. मग हे का करते सगळं भाजप? नाही, घेरणे असं नाही, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. सुरुवातीला असं ठरलं होतं, जे मला माहिती आहे, की बाबा एकमेकांच्या विरुद्ध पडलेले जे आमदार त्यांना घ्यायचं नाही, पण काही प्रमाणात
सुरुवात अजितदादांपासून झाली जेथेलिया, आणि तेव्हापासून मग तो बिघडत गेलं सगळं. आणि मग जो प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्याच्यातून ते घडलं. एक महत्त्वाची गोष्ट आहे की जो आमदार तिथे आहे तो जो स्ट्रॉंग असेल, त्याला त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या विचारावर, लोकांशी असणाऱ्या संबंधांवर ग्रीप असेल, तर निश्चितपणे त्या बाबतीत काही अडचणीचं काही नाही आहे. आणि म्हणून मी असं म्हणेल की एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे ठीक आहे, राहिल्या कुठे विरोधक. आजची जर महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली आणि लोकशाहीमध्ये जर खरंच चिंतेची बाब आहे की विरोधकसुद्धा स्ट्रॉंग असायला हवेत, पण विरोधकाची स्पेस कंप्लीट आता ह्या माहितीने घेतलेली आहे. आपण मग विरोधकच नसल्यामुळे महायुतीमध्येच विरोधक तयार झाले. तेच बोलतो मी की हाच खरा याच्यातला जो राजकीय चाणाक्षपणा आहे तो आहे की एकमेकांच्या विरोधात जरी आम्ही लढत असलो तरी आम्ही वर एक आहोत सगळे. कामाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस एकदम स्ट्रॉंग हुशार मुख्यमंत्री आहेत. दुसऱ्या बाजूने एकनाथराव शिंदेसारखा सगळ्या ग्रासरूटला पकड असणारा माणूस आहे. अजितदादासारखा माणूस फायनान्समध्ये चांगलं काम करतो आहे. त्याच्यामुळे बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून खरे पक्ष घडतात. म्हणजे आता बऱ्याच लोकांनी इतर पक्षातले लोक घेतले, इम्पोर्ट केले वगैरे, असं सगळं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. पण खऱ्या अर्थाने नेते निर्माण करण्याची फॅक्टरी कुठची ना, तर ते ह्या लोकल बॉडीचे इलेक्शन्स, स्थानिक स्वराज्य याच्यातून लोक वर येतात. म्हणजे विलासरावांसारखा माणूस एका गावचा सरपंच ते मुख्यमंत्री, अशी अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे जिल्हा परिषद, तालुका पंचायत, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष बऱ्याच ठिकाणी जे होते ते नगराध्यक्ष पुढे आमदार वगैरे झाले. त्यामुळे मोठे नेते घडवण्याची ही पाठशाळा आहे आणि मग सगळ्यांना अधिकार आहे त्याच्यामध्ये. पण हिंगोलीचे भाजपचे आमदार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की बांगर यांनी 50 कोटी एकनाथ शिंदेकडून घेतले होते, असे आरोप आता सुरू झालेत. आणि ह्याच निवडणुकात हे काय आरोप होत? हा बदनामीचा भाग आहे. मला एक सांगा, आत्ता जे ते बांगरांच्या विरुद्ध बोलत आहेत तशी सगळी बदनामी 50 कोटी काय एकदम ओके आणि खोके आणि काय 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 विरोधकांनी खूप केलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीला त्याचा परिणाम झाला का? जे खोटं आहे ते लोकांना कळते ना, की पब्लिसिटीसाठी कोणी बदनामीसाठी काही बोलत असतील. जर खरोखर लोकांनी ते मनावर घेतलं असतं 50 खोक्यांनी एकदम ओक्याने आणि ते खरं असतं, तर 80 जागा लढवून 57 जागा शिवसेनेच्या एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली आल्या नसत्या. त्यामुळे राजकारणाचा एक भाग म्हणून ते बोलत असतील. सत्यता तशी अजिबात नाही. सगळे तुम्हाला मी सांगतो, शिवसेनेचे असलेले आमदार सगळे असे घट्ट पाय रोवून जमिनीवर असणारे लोक आहेत, आंडूपांडू नाही आहेत आणि त्यांना तेवढे पैसे लागतही नाही आहेत. इलेक्शन्सला शिवसेनेच्या लोकांना एवढे पैसे लागत नाहीत, ते पैसे वाटत नाहीत कुठेही. भाजपने वाटलेत आता कोकणात नाही ते ठीक आहे, त्यांनी जे काय असं आहे ना, भाजप असं नाही बोलता येणार. एखादा जर कॅन्डिडेट असेल तशा मनोवृत्तीचा आणि त्याने काय केलं तर ते भाजपने केलं असं नाही होत ना. पक्ष म्हणून नाही आहे. जो माणूस जिथे लढतोय त्याला माहिती आहे मला निवडून यायचं, मी टाकेल त्याच्याकडे पैसा आहे, मग तो पैसे वाटत असेल. पण तो वैयक्तिक एखादा नगरसेवक उमेदवार करत असेल म्हणून तुम्ही डायरेक्ट पक्षाला दोष देणे योग्य नाही. पण आपण बघितलं तर राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, दोघंही एकत्र आलेले आहेत. नगरपंचायतसाठी फिरतात. महानगरपालिकेला काय चित्र दिसत नाही. आता दोघे एकत्र आले आहेत, काय पोझिशन आहे अख्ख्या महाराष्ट्रातली त्यांची? पॅनल तरी आहेत का? ऑल ओव्हर महाराष्ट्रात 5% ठिकाणी पॅनलच नाही आहेत. जर खाली ग्राउंडला तुम्हाला उमेदवारसुद्धा मिळत नसतील, दोघे एकत्र येऊन काय करणार? जी परिस्थिती आजची नगरपालिकांचे इलेक्शन चालू आहेत, नगरपंचायत, कुणीतरी माहिती घ्या, त्यांनाच विचारा की किती ठिकाणी तुमची पॅनल आहे. अस्तित्वसुद्धा नाही आहे, एक देखील उमेदवार मिळत नाही अशी परिस्थिती. दोघांनाही तीच आहे. म्हणजे पॅनलसुद्धा नाही आहेत कुठे, एक 2 उमेदवारसुद्धा नाही आहेत. काही ठिकाणी ठीक आहे, आता समजा सासवडला तालुका प्रमुख होता, त्याने थोडंसं हे केलं, पण निवडून येण्याची क्षमता कोणाची नाही. आणि 2-4 22 लोकांमध्ये 2-3 लोक उभे राहिले, काय होणार आहे? शशिकांत शिंदे म्हटलेत काल की दोन्ही शिंदे जर एकत्र आले तर एक वेगळं चित्र राज्यात दिसल. वाटतं राष्ट्रवादीबरोबर शिंदे साहेब जातील? बिलकुल नाही. कुठची राष्ट्रवादी? शरद पवार.
मी काय सांगतोय त्यांनाही जाऊन विचारा. शिंदेसाहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, माझे मित्र आहेत, पण ते जर हे बोलत असतील तर जरा अख्ख्या महाराष्ट्रात किती ठिकाणी त्यांची पॅनल आहेत. ते स्वतःचे जिथे सातारा जिल्ह्याचे ते स्वतः तिथे 2-2 मतदारसंघात निवडून आले. आजची परिस्थिती विचारा ना, किती नगरपालिकामध्ये त्यांचं साताऱ्यात काय आहे, कोरेगावमध्ये काय आहे. त्यामुळे काय झालं, यांचं अस्तित्वहीन लोक झालेले आहेत. पण ते हात पुढं केलं त्यांनी झालं ते. नाही, पण हात पुढे करून एवढं असं आहे ना, राजकारणामध्ये कुणी हात पुढे करून त्याचा फायदा की तोटा हे पाहिल्याशिवाय तर कोणी काही करत नाही ना. असंगाशी संघ आणि मृत्यूशी गाठ बोलतात ना, तर असा एकदम कोणी करत नाही आहे. किती पालिकांमध्ये काय चित्र राहील पुणे जिल्ह्यात शिवसेनेचं? शिवसेनेचं तुम्हाला मी सांगतो, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना अगोदरपासून होती. म्हणजे आढळराव पाटील आलेले त्यांच्या अगोदरपासून 40 वर्षापासून दांगट आमदार होते जुन्नरला. त्यामुळे शिवसेनेचा बेस तिकडे होता. या बाजूला बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेना कुठेच नव्हती. आजही तुम्ही शिरूर, तुमचं दौंड, इंदापूर, बारामती सगळे 4,000-5,000 मतं, इथेही 4-5 हजार मतं मिळायची मी यायच्या अगोदर. आज ती 1.5 लाखावर गेली. शिवसेनेचे विचार आणि प्रभाव प्रचंड आहे लोकांवर, पण एक आश्वासक चेहरा त्यांना मिळावा लागतो. तो माझ्या रूपाने इथे मिळाला आणि म्हणून बाकीचे सगळे पक्ष निष्प्रभ झाले आणि शिवसेना म्हणून मला उचलून धरलं गेलं. आम्हाला स्थानिक लेवलला हे अशा प्रकारचे स्मार्ट आणि स्पार्क असणारे चेहरे मिळावेत. ते मिळाल्यानंतर शिवसेना खूप पुढे जाईल. आता तसं पाहिलं तर बारामती, इंदापूर वगैरे तसं अस्तित्व नाही आहे. म्हणून मी असं म्हणतो की आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील. माझं स्वतःचं टार्गेट आहे की प्रत्येक मतदारसंघात 1-2 लोक निवडून आणायचे. 25-30 हजार मताची बेगमी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपली झाली पाहिजे. पक्ष वाढला पाहिजे, तर तेच लोक पुढे विधानसभेला उमेदवार होऊ शकतात. तेच लोक पुढे आणखी काही इलेक्शन असतील त्याला हे होऊ शकतात. आणि म्हणून ओव्हरऑल बारामतीमध्ये आता भोरला हे आहे, माझ्याकडे तर हे तिन्ही 2 तर कमीत कमी आरामात निघतील. जेजुरी शहर हे कॉस्मोपॉलिटन शहर नाही आहे. वेगवेगळ्या जातीचे असे सगळे लोक आहेत आणि त्या जातीच्या लोकांना रिप्रेझेंटेशन देऊन राष्ट्रवादीच्या लोकांनी ते जातीचं पॅनल आहे, ते हे लोकशाहीचं पॅनल नाही आहे. आणि म्हणून मी आता त्यांना सांगितलं की बाबा माझे 4-5 लोक असतील, पण मी तिथे जास्त लक्ष नाही घातलं. त्याचं कारण आहे की निव्वळ जातीपातीच्या याच्यावर बदनामी करून जर काय, म्हणून मी लोकच दिले नाही. फक्त मी एक नगराध्यक्ष दिला आहे आणि मी क्लिअर कट सांगितलेलं, सगळ्यांना आवाहन केलं आहे की आज तागायत 538 कोटी रुपये मी तिथे दिले आहेत. पवारसाहेब मुख्यमंत्री होते, अजित पवार अर्थमंत्री आहेत, त्यांनी देखील त्याच्या 1/10 काहीच दिलेलं नाही. त्यामुळे मला फक्त नगराध्यक्ष द्या, तर मी शहराचा विकास, कारण शहराच्या विस्तार वाढ केली पाहिजे, हद्दवाढ केली पाहिजे. जे 30-40 वर्ष सत्तेत आहेत ती मंडळी फक्त ते गाव तसंच ठेवायचं आणि आपली सत्ता ठेवायची आणि लोकांना कुजवत ठेवायचं. त्यामुळे निश्चितपणे चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतील शिवसेनेचे. पण जे सध्या आलबेल आहे महायुतीत, मी काय म्हटलं तुम्हाला, आलबेल म्हटल्या म्हणजे सगळे वरचे नेते बरोबर आलबेल आहे, प्रश्नच नाही. वर केंद्र सरकारमध्ये सरकार आहे, आम्ही देखील NDAचे घटक पक्ष आहोत, आमचे खासदार तिथे आहेत, राज्य शासनामध्ये तिघे एकत्र आहेत. कुरबूर थोडीशी सख्खे 3 भाऊ असतील ना तरी कुरबूर असतेच ना सख्खे. त्यामुळे हे तर 3 वेगवेगळे पक्ष आहेत आणि बलाढ्य पक्ष आहेत तिन्ही. त्यामुळे थोडंफार हे होणार. पण खालच्या लेवलला जर तुम्ही पाहिलं तर आजची परिस्थिती अशी आहे, विरोधकच उरलेले नाही. तिन्ही वेगवेगळी पॅनल कोणाची आहेत? राष्ट्रवादीचं पॅनल आहे, त्याच्या विरुद्ध भाजप आहे, भाजपच्या विरुद्ध राष्ट्रवादी आहे, राष्ट्रवादीच्या विरुद्ध सेना आहे, सेनेच्या विरुद्ध कुठे भाजप आहे. पॅनल कुठे आहे दुसरं कोणाचे? त्यामुळे मगाशी मी जे बोललो ना की ही चिंताजनक बाब आहे की लोकशाहीमध्ये विरोधकसुद्धा स्ट्रॉंग असायला हवं. आजची परिस्थिती एकदम तशी नाही आहे. नक्की आपल्याबरोबर विजय बापू होते आणि त्यांनी या सर्व निवडणुकांचं विश्लेषण जे आहे ते केलेलं आहे. कारण की विरोधकच शिल्लक राहिलेला नाही आहे, त्यामुळे महायुतीमधलेच पक्ष जे आहेत ते एकमेकांसमोर उभा राहिलेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर साम TV सासवड.